आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतके कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्यांचं महत्त्व कळावं. शुभप्रभात मैत्रिणींनो, माझ्या शिलाईच्या खोलीत तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सकाळची हिरवीगार सुरुवात केली आहे. मी माझ्या झाडांसोबत बोलली, त्यांना स्पर्श केला, त्यांना थोडं पाणी घातलं आणि माझ्या शिलाईच्या खोलीत रोजच्या माझ्या दिनचर्येला सुरुवात करण्यासाठी मी आली. आल्याबरोबर पहिलं महत्त्वाचं काम आणि माझ्या आवडीचं काम म्हणजे पसारा आवरून ठेवणं. रात्री बऱ्याचदा उशिरापर्यंत शिवणकाम चालतं आणि मग कंटाळा आलेला असला की आवरसावर करणं राहूनच जातं. मग सकाळी फ्रेश मूडमध्ये पूर्ण रूम आवरून घेते. सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवून कस्टमरच्या नावाप्रमाणे त्यांचे कपडे एका बाजूला सॉर्ट करून ठेवले. बाकी मशीनवरचा पसारा, इलॅस्टिकचे तुकडे, दोऱ्यांचे बंडल अस्तव्यस्त आहेत ते व्यवस्थित एका ठिकाणी ठेवून मशीन स्वच्छ पुसून पुढच्या कामाला सुरुवात करते. खोली झाडल्याशिवाय फ्रेश वाटतच नाही. रोजच्या दिवसाची झाडझूड ही सकाळी झालीच पाहिजे. प्रत्येक दिवसाची सुरुवात एक ठरलेले प्रमाणेच होते आणि तशी झाली तरच पुढचे कामं पटापट होतात. आज एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज आहेत. हे फोर्टक्स पॅटर्नचे ब्लाऊज आहेत. याचं अस्तर कस्टमरनेच दिलं आहे मला, पॉलिस्टरचं आहे, त्यामुळे ते वॉश करण्याची मला गरज नाही वाटली. या कस्टमरनी आधी माझ्याकडे ब्लाऊज शिवलेले आहे, त्यामुळे मी त्यांचं एक पेपर कटिंग बनवून ठेवलेलं आहे. आता त्याच पेपर कटिंगच्या आधारे मी अस्तर कट करून घेणार आहे. शक्यतो मी दोन्ही अस्तर एकावर एक ठेवून कापत नाही, मला तेवढी त्याची फिनिशिंग जमत नाही, त्यामुळे मी एक वेगळंच अस्तर कट करते. आता पहिले मी हे आमसुली कलरचं ब्लाऊज कट करते आहे. अस्तरचा पन्हा वगैरे व्यवस्थित आहे, त्यामुळे जास्त काही जोड येण्याची शक्यता नाही आहे या ब्लाऊजला. कटिंग सुरू करण्याआधीच या गोष्टी लक्ष देऊन पाहिल्या म्हणजे मग कुठे अस्तरला जोड येईल हे सगळं लक्षात येतं. हे अस्तर बऱ्यापैकी व्यवस्थित मोठं आहे, मोठ्या पन्ह्याचं आहे, त्यामुळे अगदी रेग्युलरच्या हिशोबानेच मी मार्किंग करून घेत आहे. फोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग आहे हे. 34 साईज ब्लाऊज आहे हे. साधं सिंपल ब्लाऊज आहे. ब्लाऊजला आधीच पॅटर्न टाकलेला आहे, म्हणजे एम्ब्रॉयडरी आहे त्या ब्लाऊज पीसवरती, मेन कपड्यावरती. तर त्याचंही कटिंग कसं करायचं मी हे तुमच्यासोबत आज शेअर करते. या ठिकाणी मी फ्रंट अप्पर पार्ट ॲडजस्ट करत आहे, त्याचं मार्किंग करून घेत आहे. याचा डिटेल कटिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करायला नक्कीच आवडेल. 34 साईजचं हे ब्लाऊज आहे. पन्हा मोठा आहे अस्तरचा, त्यामुळे व्यवस्थित सगळं सेट होणार आहे, कुठेच कशाला जोड येणार नाही आहे. कापड व्यवस्थित मोठं असलं ना की ब्लाऊजही पटकन होतं आणि शिवायलाही फार असं कंटाळवाणं नाही वाटत. पटापट रेग्युलर कटिंग करायचं आणि कापून स्टिच करायला घ्यायचं. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत फक्त या ब्लाऊजच्या कटिंगचाच व्हिडिओ शेअर करत आहे. पुढच्या पार्टमध्ये मी तुमच्यासोबत स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर करेन. ह्या ठिकाणी आता ही योकपट्टी ॲडजस्ट करत आहे मी, त्याचं व्यवस्थित कटिंग करून घेत आहे. या व्हिडिओमध्ये त्याच कस्टमरचं दुसरं एक ब्लाऊज आहे, त्याचंही मी कटिंग करून ठेवलेलं आहे, तेही तुम्हाला दिसेल. ही आता बाही ॲडजस्ट केली आहे इथे. बाहीचा हा पुढचा भाग आहे आणि हा मागचा भाग आहे, मार्किंग केला आहे मी तो. पुढच्या भागाचं लक्षात येण्यासाठी मी इथे एक फुली मारून ठेवत आहे. मार्किंग पूर्ण झालं आहे आणि त्याचं कटिंग करून घेतलेलं आहे. आता हेच पूर्ण अस्तर कापलेलं मी मेन कपड्यावर ठेवून मेन कपड्याचंही कटिंग करून घेणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे मेन कपड्यावरती एम्ब्रॉयडरीचं पॅटर्न आहे, तर या ठिकाणी पूर्ण मेन कपडा ओपन करूनच त्याच्यावर अस्तरचा कटिंगचा कपडा ठेवून त्याचं कटिंग करावं लागतं. इथे तुम्ही पिनाई लावून कटिंग करू शकता. कपडा सुळसुळ आहे हा.
पण मी सरळच कटिंग करत आहे. काही वेळेला अशा एम्ब्रॉयडरीवाल्या पॅटर्नमध्ये मेन कपडा म्हणजे ब्लाऊज पीस हा कमी असतो, तर तेव्हा ब्लाऊज ॲडजस्ट करायला फार त्रास जातो आणि जोडही खूप येतो. या ठिकाणी कस्टमरची ही बाही जी आहे, ब्लाऊजची बाही ती उंचीला कमी आहे, त्यामुळे हे ब्लाऊज बरोबर अगदी मस्त ॲडजस्ट झालं आहे. खूप काही जोड आलेला नाही आहे. आता जे ब्लाऊजचं बाहीचं पॅटर्न आहे तेही मी एकावर एक उलटपुलट ठेवून घेतलेलं आहे आणि अस्तरचं कटिंग त्याच्यावर ठेवून मेन कपडा कापून घेतलेला आहे. फ्रंट अप्पर पार्ट कापण्यासाठी ब्लाऊज पीसची डबल घडी घेतली आहे आणि फ्रंट अप्पर पार्ट त्याच्यावरती ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे. कटोरी ब्लाऊजपेक्षा या ब्लाऊजला शिवायला वेळ कमी लागतो आणि याचं फिटिंगही छान बसतं. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला रिजू क्रिएटिव्ह वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझा शेअरही करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला शिलाईशी संबंधित भरपूर व्हिडिओ मिळतील. मी काही पर्स बनवण्याचे पण व्हिडिओ शेअर केलेले आहेत, ते पण माझ्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आवडतील. त्याच कस्टमरचं अजून एक ब्लाऊज आहे, तेही मी कटिंग करून घेतलं आहे आणि आता उद्या मी तुमच्यासोबत या दोन्ही ब्लाऊजच्या स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर करेन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. बाय.